आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. रामदादा अंगाई म्हण ना. थांब, भरत दादाच्या हाताला पट्टी बांधतो मग अंगाई गातो. हा, आता मी ठीक झालोय, माझी चिंता नको करू. भरत दादा तर ठीक झाला, अंगाई गा ना. मला माझी आई आठवतीये. मला पण माझ्या आईची आठवण येते. हो राम दादा, मला पण माझ्या आईची आठवण झाली. मलाही माझ्या आईची आठवण येते. हो राम दादा, सगळ्यांना आईची आठवण येते. अंगाई म्हण ना. अच्छा अच्छा, म्हणतो ऐका. ये ग निजराणी, ये ग हळू राजा चकुल्याचे डोळे झाले हळू माळू. ये ग निजराणी, ये ग हळू राजा चकुल्याचे डोळे झाले हळू माळू.
देवी अरुंधती, हे ब्रह्मचारी आमचे शिष्य आहेत, यांच्यावर आपल्या मायेचं जाळं टाकू नका. मी मायेचं जाळं कुठे टाकतोय स्वामी? मी तर एका मातेचं कर्तव्य निभावते. आपल्या मातेपासून दूर जेव्हा ही छोटी छोटी बालकं दिवसभराच्या मेहनतीने थकून घरी येतात, तेव्हा त्यांना आपल्या मातेची आठवण येत असेल. त्यांना थोडासा मातेचा स्नेह देण्यानं आपल्या शिक्षणात काही बाधा तर येत नाही ना? आम्ही तर आमच्या शिष्यांच्या भविष्यासाठी असा विचार करतो, ज्यांना वीर पुरुष बनून दुसऱ्यांचं रक्षण करायचं आहे, या धरतीचं पालन करायचं आहे. त्यांचं जीवन आत्तापासून एक कठोर तपस्येप्रमाणे असलं पाहिजे. त्यांना कर्मठ बनवू इच्छितो आम्ही. कर्मठ बनवा, पण पत्थर बनवू नका. भावनेची कोमलताही राहू दे त्यांच्यापाशी. आपण सुंदर बाब सांगितली. आपणही त्यांची गुरुमाता आहात, म्हणून हे काम आम्ही आजपासून आपल्यावर सोपवतो. आम्ही त्यांना कर्तव्य कठोरता शिकवू आणि आपण भावनेची कोमलता शिकवा. धन्यवाद. मी आता सामवेदाचा पाठ सुरू करीन. त्यामुळे यांचं जीवन निरस राहणार नाही. त्यात संगीताचे तरंग उठतील, तेव्हाच हे बोल सजीव होतील. ललित करी बघनं रवंदना, ललित करी बघनं रवंदना, सूर्य किरण हे सुवर्ण पिवळे, सूर्य किरण हे सुवर्ण पिवळे, मंद मंद हावात चंदना, ललित करी बघनं रवंदना, निरे गम पधम पगम रे ग निरे ग निग रे सा, सांज वेळी पक्षी घरा येते, सांज वेळी पक्षी घरा येती, मुदित मनी अमन राग आळविते, सांज वेळी सारे मपनी सारे निध पधम रे ग सा, राग देश नटवीत नभागण, छाया नट छायांचे रिंगण, छाया नट छायांचे रिंगण, मध्यरात्रीला उठे अंतरी, मध्यरात्रीला उठे अंतरी, मायेची ती विरह वेदना, ललित करी बघनं रवंदना, ललित करी बघनं रवंदना. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्य
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. निसर्गात खूपशी शरीरं असतात, जनावरांची, पक्ष्यांची, जलचरांची, परंतु जगात सर्वात दुर्लभ, सर्वात उत्तम शरीर मनुष्य शरीर आहे. कारण त्यात अशा आध्यात्मिक शक्ती आहेत ज्या कोणत्याही दुसऱ्या शरीरात नाहीत. आध्यात्मिक आणि मानसिक शक्तीचं हे भांडार प्रत्येक मनुष्य शरीरात असतं. मग ते शरीर उच्च जातीचं असो किंवा नीच जातीचं असो, कोणत्याही रंग रूपाचं असो, प्रकृती त्यात भेदभाव करीत नाही. म्हणूनच प्रत्येक मानव शरीराला मुक्तीचं द्वार असं म्हणतात. शरीराच्या मुख्य केंद्रात निरंतर या शक्तीचं स्पंदन होत असतं. जोपर्यंत त्याला जागवून आपल्या काबूत आणत नाही, तिचा काही फायदा नाही. ती बेकार चीज आहे. अगदी तशीच जसं कुणा कंजूसाच्या घरी भांडार तर भरलेला आहे, पण तो भुकेलेलाच बसलाय. प्रत्येक मानव शरीरात या शक्तीची 7 केंद्र असतात. ती योगाभ्यासाद्वारे जागृत करता येतात. मी तुम्हाला माझ्या शरीरात या 7ही केंद्रांचं दर्शन देतो. हे पहा, सगळ्यात पहिलं आहे मूलाधार चक्र. हे या शक्तीचं निवासस्थान आहे. येथे ज्या रूपात ही शक्ती निवास करते त्यास कुंडलिनीही म्हणतात. गुरुची कृपा आणि सहाय्याने या शक्तीला जागवून दुसऱ्या केंद्रापर्यंत पोहोचवता येतं. त्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात. मग या स्वाधिष्ठान चक्राला भेदून जेव्हा ती पुढे जाते तेव्हा ती 3ऱ्या केंद्रावर पोहोचते, ज्यास मणिपूर चक्र म्हणतात. मग मणिपूर चक्राचे भेदन करून या शक्तीला पुढे पाठवून 4थ्या केंद्रावर पोहोचवलं जातं. त्यास अनाहत चक्र म्हणतात. तिथून विशुद्ध चक्र आणि मग ही शक्ती अज्न चक्रास जागृत करते. अज्न चक्र श्वेतवर्ण आणि भ्रुकुटीच्या मध्यावर 2 पंक्तींच्या मध्ये स्थित असते. त्याचा बीज मंत्र आहे ओम ओम. जर या परमशक्तीचा दुरुपयोग केला गेला किंवा यात काही चूक केली गेली तर ही शक्ती बेकाबू होते आणि साधक भरकटतो आणि भरकटलेला साधक धोकादायक असतो. तो या शक्तीने दुसऱ्यांचाही विनाश करू शकतो आणि अंती हीच शक्ती त्याचाही विनाश करते. म्हणून हे आवश्यक आहे की गुरुची आज्ञा आणि सहाय्य याशिवाय या विद्येचा अभ्यास करू नये. जेव्हा ही शक्ती जागृत होते तेव्हा सर्व केंद्रात ऊर्जेचा आणि तेजाचा एक असा वेग उत्पन्न होतो जसा गंगेचा प्रवाहच. त्याचं तेज कित्येक स्फुल्लिंगांप्रमाणे प्रकाशमान असतं. कुंडलिनी जेव्हा पुढे सरकते तेव्हा साधकाला चेतनेच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतो. इथपर्यंत की जेव्हा ती 6व्या चक्राचं भेदन करून 100 वर्षांपर्यंत पोहोचते तेव्हा योगी पूर्ण समाधीत लीन होऊन जातो. जेथे तेजच तेज आहे, प्रकाशच प्रकाश आहे, तेथे पोचल्यावर एका अलौकिक आनंदाची अनुभूती होते. जेथे मानवाची चेतना आदी आणि अंताची सीमाही पार करते, ती परमचेतनेची परिसीमा आहे. जेथे 3ही काल आणि समस्त लोक तिच्या समोर प्रकाशित होतात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते लोहितं रथमारूढं
सूर्यवंदना वैज्ञानिकही आहे, आध्यात्मिकही आहे. सूर्योदया समयी सूर्याकडे मुख करून वंदन केल्यानं शरीर स्वास्थ्य मिळतं, मनात प्रकाश पसरतो आणि शरीरात ऊर्जा वाढते. हाच समय योग साधनेलाही उत्तम असतो. योग काय आहे? योगा चित्तवृत्ती निरोधा. मनाच्या साऱ्या विकारांना रोखून एकाच केंद्रावर मनाचं ध्यान लावण्याला योग म्हणतात. योगानं मन काबूत आलं तर साऱ्या सिद्धी प्राप्त होतात, कारण मनच या जगात सर्वात शक्तिशाली आहे. तेच मनुष्याच्या बंधन आणि मोक्षास कारण असतं, तेच पाप आणि पुण्याचा कर्ता असतं. पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय गुरुदेव? कोणा जीवाचं दुःख दूर करणं, त्याला सुख देणं, त्याच्यावर प्रेम करणं, हेच पुण्य आहे, हाच धर्म आहे. आणि कुणाला पीडा देणं, कुणाचं मन दुखावणं, हा अधर्म आहे, हेच पाप आहे. प्रेमच पुण्य आहे, घृणा हेच पाप आहे. ह्याच पाप पुण्यानं घेरलेला जीव एका योनीतून दुसऱ्या योनीत प्रवेश करतो, मरतो, पुन्हा जन्म घेत असतो. हे जन्म घेणं काय आहे गुरुदेव? मरण? गुरुदेव, हे मरण म्हणजे काय? प्राण जेव्हा कुणा शरीरात प्रवेशतो तेव्हा त्यास जन्म म्हणतात. त्या शरीराला सोडून कुणा अन्य स्थानी निघून जातो तेव्हा त्यास मरण म्हणतात. खरं तर केवळ शरीर मरण पावतं, आत्मा नाही मरत. आपल्या आत जो जीवित आहे तो जीवात्मा. आपण सर्व जीवात्मा ज्योतिकणांप्रमाणे समयाच्या अनंत लहरींवर वाहत चाललो आहोत, वाहत चाललो आहोत. खरं तर प्रत्येक जीवात्मा या अनंत पथावर एकटाच सफर करत असतो. रस्त्यांवर दीपांप्रमाणे कितीतरी धरती, कितीतरी लोक येतात, जेथे आपण जन्म घेतो, जिथे राहून आपण दुसऱ्या मित्रांसमवेत भेट आणि वियोग, दोस्ती आणि शत्रुत्व यांचा खेळ खेळतो. मग एक दिवस तिथलं शरीरही सोडून समयाच्या लहरीवर पुन्हा एकदा एकट्याला सोडून देतो. मागे राहिलेल्यांचा मोह काही अंतरापर्यंत पाठलाग करतो, परंतु जीव तर नवीन नवीन रूप धारण करतो. नवा जन्म घेईपर्यंत तो कित्येक नवनवीन लोकांमध्ये नवनवीन रूपात एकटाच भटकत राहतो, भटकत राहतो, भटकत राहतो. याचा अंत कुठे आहे? अंत केवळ मुक्तीमध्ये आहे. आणि मनुष्य मुक्ती तेव्हाच मिळवू शकेल जेव्हा पाप आणि पुण्यापासून परावृत्त होईल. कारण पाप आणि पुण्य दोन्हीही बेड्या आहेत, एक लोहाची, एक सोन्याची. परंतु जोपर्यंत जगेल कर्म तर करणारच, आणि ते कर्म एकतर पाप असेल किंवा पुण्य असेल. मग प्राणी कसा सुटेल मायेच्या या बंधनातून? तू योग्यच बोलतोयस राम. कर्म तर करावंच लागतं, परंतु कर्म जेव्हा निष्काम कर्म होतं, फळाची इच्छा रहित होतं, तेव्हा जीव कर्मफळातून मुक्त होतो. याचे दोनच सरळ मार्ग आहेत, एक भक्ती आणि दुसरा साक्षी भावाचा अभ्यास करणं. म्हणजेच कर्त्याचा अहंकार सोडणं, कर्ता असूनही द्रष्टा असणं. करता असतानाही द्रष्टा कसा होऊ शकतो गुरुदेव? माझ्याजवळ ये, मी सांगतो. राम, आता आपल्या अंतर्मनाला या शरीरातून बाहेर काढून ये माझ्या बरोबर. आता इथून बघ अहंकार आणि मायेचा संसार. एक गुरु आहे वसिष्ठ, जो आपल्याला फार मोठा ज्ञानी समजतो आणि आपल्या शिष्यांवर आपल्या विद्वत्तेची मोहर उठवण्याचा प्रयत्न करतो आहे.
परंतु ते तर खूप चांगलं काम करीत आहेत. विद्यादान तर पुण्य आहे. पुण्य आहे, परंतु पुण्यातही एक भय आहे. ते अहंकार पैदा करू शकतं, ज्यापासून वाचलं पाहिजे. ही स्थिती मोठ्या लोकांची आहे. जेव्हा मनुष्य अशाच प्रकारे साक्षी भावानं आपल्या कर्माकडे बघतो, तेव्हा त्याच्यात अहंकाराची भावना उत्पन्न होत नाही, विनम्रता येते. म्हणूनच म्हटलं आहे, विद्या ददाती विनयम. सच्ची विद्या विनय प्रदान करते. याच विनयाने जीव भक्ती प्राप्त करतो, आणि जो भक्ती प्राप्त करतो त्याला आणखी काही प्राप्त करणं बाकी नाही राहत. तो जिथे बसतो तेच तीर्थस्थान बनतं. जे बोलतो तेच शास्त्र होऊन जातं. परंतु जोपर्यंत जगेल कर्म तर करणारच. ते कर्म मग पाप असेल किंवा पुण्य. मग प्राणी कसा सुटेल या मायेच्या बंधनातून? तू योग्यच बोलतोयस राम. कर्म तर करावंच लागतं, परंतु कर्म जेव्हा निष्काम कर्म होतं, फळाची इच्छा रहित होतं, तेव्हा जीव कर्मफळातून मुक्त होतो. याचे दोनच सरळ मार्ग आहेत. एक भक्ती आणि दुसरा साक्षी भावाचा अभ्यास करणं, म्हणजेच कर्त्याचा अहंकार सोडणं, कर्ता असूनही द्रष्टा बनणं. करता असताना द्रष्टा कसा बनू शकतो गुरुदेव? माझ्याजवळ ये, मी सांगतो. राम, आता आपल्या अंतर्मनाला या शरीरातून बाहेर काढून ये माझ्या बरोबर. आता इथून बघ अहंकार आणि मायेचा संसार. एक गुरु आहे वसिष्ठ, जो स्वतःला फार मोठा ज्ञानी समजतो आणि आपल्या शिष्यांवर आपल्या विद्वत्तेची मोहर उठवण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु ते तर खूप चांगलं काम करत आहेत. विद्यादान तर पुण्य आहे. पुण्य आहे, परंतु पुण्यातही एक भय आहे. ते अहंकार निर्माण करू शकतं, ज्यापासून वाचलं पाहिजे. जेव्हा मनुष्य अशाच प्रकारे साक्षी भावानं आपल्या कर्माकडे बघतो, तेव्हा त्यांच्यात अहंकाराची भावना उत्पन्न होत नाही, विनम्रता येते. म्हणूनच म्हटलं आहे, विद्या ददाती विनयम. खरी विद्या विनय प्रदान करते. याच विनयाने जीव भक्ती प्राप्त करतो, आणि जेव्हा भक्ती प्राप्त करतो त्याला आणखी काही प्राप्त करणं बाकी नाही उरत. तो जेथे बसतो तेच तीर्थस्थान बनून जातं. जे बोलतो तेच शास्त्र होऊन जातं. राम, आज इतकंच. आज महाशिवरात्र आहे. भगवंतांची पूजा करायची आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. डमरुपाणि शूलपाणि हे नटराजन नमो 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 शेष संग भस्म अंग शत्रुताडन नमो 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 नटराजन नमो नमो. तू आदिदेव अनादि रे, तू अंतहीन अनंत
नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शशिललाट तन विराट हे त्रिलोचन नमो 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 डमरुपाणि शूलपाणि हे नटराजन नमो नमो निसार या जगतामध्ये शिवनाम है बलवर्धी रे शिव शक्ती रे शिव भक्ती रे शिव मुक्तीचा आधार रे नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय व्योम व्योम व्याप्त तू हे अधनाशन नमो 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 डमरुपाणि शूलपाणि हे नटराजन नमो 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 डमरुपाणि शूलपाणि हे नटराजन नमो नमो प्रभू कसे सुंदर वीणा वाजवत आहेत. नृत्य करावंसं वाटतंय. मग कोण रोखतंय? प्रभू वीणा वाजवतील आणि त्यांचे भक्त नृत्य करतील आणि आम्ही आनंद घेऊ. शंकराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च आलात आपण? हो, मी आपल्या रघुवरांचं दर्शन घेऊन आलो. आपल्या रघुवरांनी आपल्याला पाहिलं की नाही? त्यांचं ते जाणून आम्ही मन भरून दर्शन घेतलं. प्रणाम महाराणी. हे सगळं काय आहे आर्यसुमंत? चारही कुमारांची नवी वस्त्र. गुरु आश्रमातून निरोप आला आहे.
की चारही कुमारांचं शिक्षण विद्या पूर्ण झाली आहे. माता पित्यानं पाठवलेली वस्त्र परिधान करून विद्यार्थ्यांना गुरु आश्रमातून निरोप दिला जाईल. काय काय आमची बाळ इतकी मोठी झाली. महाराणी, काळाबरोबर सर्व बदलून जातं. मी आपल्याकडे आशीर्वाद आणि आज्ञा घेण्यास आलो आहे, त्यांना आणण्याकरता. ती घरी येतायत, आमची मुलं घरी येतायत, या विचारानंच माझं भान हरपत चाललंय. जा जा आर्य सुमंत, आमच्या मुलांना त्वरेनं आश्रमातून घरी घेऊन या. आज तुमचा गुरुकुलात राहायचा अंतिम दिन आहे. मला जी विद्या तुम्हाला द्यायची होती ती पूर्ण झाली. आज दीक्षांत समारंभाच्या समयी मी तुम्हाला अंतिम उपदेश देतो. सा विद्या या विमुच्यते. खरी विद्या तीच आहे जी मुक्त करते. म्हणून आज मी तुम्हाला माझ्या समस्त आदेशातून मुक्त करीत आहे. आता जीवनपथावर चालतानाचा मंत्र असेल आत्मदीपो भव. अर्थात माझ्या आदेशाचा अंधविश्वास धरून पालन करणं आवश्यक नाही. आपली विद्या, आपला विवेक याच्या सहाय्यानं आपला धर्म, आपलं कर्तव्य स्वयं निश्चित करा. शास्त्रानुसार मनुष्याला जीवनात 3 ऋण चुकती करावी लागतात. देवऋण, पितृऋण आणि आचार्य ऋण. देवऋण भक्ती आणि पूजा यांनी चुकत केलं जातं. सर्व प्राण्यांमध्ये भगवंताचं रूप बघाल तर सारे प्राणी तुमच्यासाठी पूजनीय होतील. हीच भगवंताची खरी पूजा आहे. यानेच देवऋण चुकत होतं. आपल्या सुखाचा त्याग करून माता पित्याच्या सेवेत समर्पित होण्यानेच पितृऋणास चुकत केलं जातं. आता राहिली माझी गुरुदक्षिणा. तुम्ही आपल्या आचरणाने आणि कृत्याने या जगात सुख, सुंदरता आणि प्रसन्नता पसरवा. मानव धर्माचा आदर्श स्थापित करा. मनातून वैर काढून टाकून त्यात प्रेमाची बीज पेरा. हेच वचन तुमच्याकडून घेऊन मी तुम्हाला आचार्य ऋणातून मुक्त करीत आहे. माझा आशीर्वाद सदा तुमच्या सोबत आहे. मला जेव्हा कधी आठवाल स्वतःच्या जवळच पाहाल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. इतकी वर्ष आपल्या ममतेचा लाभ घेऊन परत जाताना आता आपल्यापाशी एकच प्रार्थना आहे गुरुमाते. आपल्या ममतेची कृपा छत्रछाया आमच्यावर सदा अशीच राहो. जाणता अजाणता जर आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर आम्हास क्षमा करावी. तू तर चूक करूच शकत नाहीस राम. तू अशी मोहिनी घालून जातेस की तुला विसरणं कठीण आहे रे. महादेवींना प्रणाम. गुरुमाता अरुंधतींच्या चरणी दास सुमंताचा सादर प्रणाम. कल्याण स्वार्य सुमंत. महाराणी कौसल्यांनी राजकुमारांच्या वस्त्रांबरोबरच आपल्यासाठी उपहार पाठवला आहे. त्यांना धन्यवाद सांग. आशीर्वाद सांगा अयोध्येच्या महाराणींना. राम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, आर्य सुमंत अयोध्येचे महामंत्री आणि तुमच्या पित्याचे बालसखाई आहेत. त्यांना नमस्कार करा. प्रणाम आर्य सुमंत. चिरंजीव भव, यशस्वी भव. आपण ठीक समयी आला आहात आर्य सुमंत. यांना अयोध्येस पाठवण्यापूर्वी राजकुमारासारखं सुसज्जित करण्यासाठी आपल्याला आम्हाला सहाय्य करावं लागेल. नाहीतर उगाच महाराणीला असं नको वाटायला की आमच्या राजकुमारांना अडाण्यासारखं पाठवलं म्हणून. चलावं.
राजकुमार रामचंद्रांचा भरतकुमारांचा राजकुमार रामचंद्रांचा भरतकुमारांचा राजकुमार रामचंद्रांचा भरतकुमारांचा राजकुमार रामचंद्रांचा भरतकुमारांचा राजकुमार रामचंद्रांचा भरतकुमारांचा. महाराणी महाराणी राजकुमार नगरात आले आहेत. जनता त्यांचा जय जयकार करते. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतोय. राजकुमार रामचंद्रांचा भरतकुमारांचा राजकुमार रामचंद्रांचा. मी तर माझ्या भरत राजाला पाहूनही आले. गर्दीत फार प्रयास झाले घुसून. इतका मोठा इतका मोठा इतका मोठा झालाय. असं खरंच राम कसा दिसतोय? तो तर भरतापेक्षाही उंच झाला असेल ना. मी तर बघितलंच नाही. मी फक्त आपल्या भरताला बघत राहिले. भरताला. महालात आले. चौघे भाऊ राजमहालात प्रवेश करीत आहेत. आले ते राजमहालात आले. नाही. काय झालं? काय झालं महाराणी? मी नाही जाणार. मी नाही जाणार. इतकी इतकी खुशी मला कशी सहन होईल? मी त्याला कशी बघू शकेन? उगाच उगाच माझी नजर न लागो त्याला. खरंच माझी नजर नको लागायला. बघा ना, हा केवढा अन्याय आहे. गुरुदेव राजकुमारांना सरळ महाराजांच्या कक्षात घेऊन गेले. त्यांनी मातांचा काही विचारच नाही केला. आम्हीही त्यांची प्रतीक्षा करतोय. चला ना, आपण महाराजांच्या कक्षात जाऊया. मी आपला पुत्र राम आपल्या भ्रातांसह स्वतःला आपल्या सेवेत समर्पित करत आहे. आपल्या आज्ञेचं पालन करणं आजीवन आमचा धर्म असेल. भगवंत तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करो आणि सदा सुखी ठेवो. गुरुदेव, आपल्या कृपेनं आज माझी 4 मनोरथ सफल झाली. अयोध्या नरेश, तुझी लहान अबोध बालक सोपवली होतीस. आज तीच पूर्ण पुरुष रूपात वेद वेदांत, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजनीती समस्त विद्यांमध्ये पारंगत करून आम्ही तुझ्याकडे सोपवित आहोत. क्षमा करा गुरुदेव. आम्ही सगळ्या आणखी प्रतीक्षा नाही करू शकलो. आम्ही आपले दोषी आहोत महाराणी. देवी अरुंधतीने आम्हाला सांगितलं होतं की कुमारांना प्रथम मातांजवळ घेऊन जा, परंतु राजकीय शिष्टाचारात आम्हाला विसर पडला. आम्हाला क्षमा करा. आज आपली अमूल्य ठेव आपल्या हवाली करत आहोत. एका वनवास्याने यांच्याकडून फार कठोर तपस्या करवली. आता त्यांना आपल्या पदराच्या शीतल छायेत सामावून घ्या. राम, मातेचं स्थान ईश्वर आणि गुरुपेक्षाही उंच असतं. जो भक्तिभावाने मातेच्या चरणांची सेवा करतो, देवताही त्याची पूजा करतात. ज्या चरणांपाशी अनेक स्वर्ग सामावले आहेत, त्या मातृचरणी वंदन कर राम. राम, माझा राम.
आयुष्यमान भव, सदा सुखी राहा. माझ्या बाळा. खा ना रे, लक्ष्मणा खायला लाव. तू खा ना बाळा. पुरे माते, आणखी किती खायला घालशील? लक्ष्मण, तू भोजन करतोयस की पक्ष्यांसारखे दाणे टिपतोयस? कौसल्यताई, आपण तर रामकडे लक्षच देत नाही आहात. त्यानं तर काही खाल्लंच नाही. काय करू, ऐकतच नाही. माते. खा ना. तुम्ही भरवा ना. बरं, मी भरवते. माते. घे, थोडस खा, थोडस. खीर खा ना थोडीशी, तुला खूप आवडते ना. नको माते, आणखी नको. अरे, गुरुकुलात मी पाठवलं होतं तेव्हा किती बलदंड होता हा. हो माते, बघा ना आपले हे रामदादा किती सुकून गेलेत. हे सगळं आपलं काय चाललंय? ही ठुमक ठुमक करीत चालणारी छोटी बाळं नाहीयेत आता. हो हो, आम्हाला माहितीये. दृष्ट नका लावू आमच्या बाळांना. ऐका महाराज, आम्हा मायलेकरांच्या मध्ये बोलायची आपल्याला काही आवश्यकता नाही. आपण शांतपणे आपलं भोजन करावं. लावा लावा, भरपूर चंदन लावा. आणखीन आहे. अगं, उठण्यात थोडं चंदन अधिक घाला. हा, किती चंदन माते? तू गप्प बाईस. राजकुमारांचं शरीर फुलासारखं कोमल असायला हवं. आमचे गुरुदेव तर सांगायचे की क्षत्रिय राजकुमाराचं शरीर वज्रासारखं असायला हवं, ज्याच्याशी टक्कर करता शत्रूची तलवार तुटून जाईल. ते तर बघितलंच. गुरुदेवांनी तुम्हाला दगडासारखंच बनवून पाठवलंय. त्यांनी हा नाही विचार केला की जीवनात केवळ युद्धच युद्ध नसतं, त्यात प्रेम आणि शृंगार परम आवश्यक आहेत. शृंगार? हो. गुरुदेव या सगळ्या गोष्टी काय जाणणार? त्यांना काय ठाऊक की जेव्हा आमचे राजकुमार कुणा दुसऱ्या राज्यात जातील तेव्हा तिथल्या राजकन्या आमच्या राजकुमारांकडे बघून मग काय म्हणतील? त्या तर हेच म्हणतील की अयोध्येच्या राजकुमारांना प्रेम आणि शृंगाराची विद्या येतच नाही, ते तर फक्त योद्धा म्हणूनच मिरवत फिरतात. त्यांना सौंदर्याचं काही आकर्षणच नाही. पण माते, आमचे गुरुदेव म्हणायचे, पुरुषाची खरी सुंदरता त्याच्या वीरतेमध्ये आहे. वीर पुरुषांच्या साह्यानेच जगातले सारे प्राणी सुख आणि शांतीने राहू शकतात. ज्या योद्ध्यापाशी भावनेची कोमलता नसते तो सुंदर असूच शकत नाही. शृंगार रसाशिवाय जीवन रसहीन आणि सुन होऊन जातं. आणि ज्यांचं स्वतःचं जीवन सुन असेल तो मग जगाला काय सुख आणि काय शांती देणार? काही नाही, रामाला बघायला आलो तो.
त्याला बघितल्याशिवाय झोप नाही येत. जागू? नको नको, केवळ बघायचंच होतं. मग चलावं, आराम करावा. सुबाहू, असं वाटतंय तो विश्वामित्र एक नवा यज्ञ करू लागलाय. असंच दिसतंय मारीच. मला वाटतं की तो यज्ञ पुरा होऊन ज्या लोकांना नवी शक्ती प्राप्त होण्याआधी ना हा यज्ञ अगदी निकालात काढला पाहिजे. हीच आपल्या महाराज रावणांची आज्ञा आहे. ते म्हणतात की हे ऋषीमुनीच आर्य लोकांची सर्वात मोठी शक्ती आहे. या लोकांच्या यज्ञात मोठे मोठे वैज्ञानिक प्रयोग असतात, ज्यातून आर्य लोकांना नवी नवी शक्ती प्राप्त करता येते आणि त्याच आध्यात्मिक शक्तींच्या आधाराने ते आपल्या मायावी शक्तीची टक्कर घेतात. त्यांच्या आध्यात्मिक ताकदीसमोर आपली जादूगिरी मार खाते. ठीक आहे, प्रथम या गोसावड्यांचा यज्ञ उद्ध्वस्त करूया, पण फार जवळ नको जायला. त्यांच्यात मोठी योग शक्ती आहे, नष्ट करतील. ब्रह्मर्षी, हे राक्षस सुबाहू आणि मारीच आपला यज्ञ सफल नाही होऊ देणार. प्रभू, आपण त्यांना शाप देऊन भस्म का नाही करून टाकत? आम्ही ज्या यज्ञाचं अधिष्ठान मांडलंय त्याचा नियमच असा आहे की आम्ही क्रोध करू शकत नाही, म्हणूनच आम्ही शापही देऊ शकत नाही. आपण तर जाणताच की क्रोध विकार मनात येताच आत्म्याची शुद्धी भस्म होऊन जाते. याचा अर्थ मुनिवर, असुरांचा अनाचार हा असाच वाढत राहणार आणि आणि आम्ही जनकल्याणासाठी कुठलाही प्रयोग, कुठलंच अनुष्ठान नाही करू शकणार. निराश होऊ नका, उपाय आम्ही शोधून काढलाय. कोणता उपाय? आम्ही आजच महाराज दशरथांकडे जाऊ आणि त्यांच्याकडे सहाय्य मागू, कारण धर्म आणि विज्ञान साधना करणाऱ्यांचं रक्षण करणं राजाचाच धर्म आहे.
गुरु आश्रमातून आल्यानंतर अयोध्येच्या साऱ्या प्रजेच्या नजरा उत्तम गुणी राजकुमारांवर लागल्या आहेत. आता समय येऊन ठेपलाय की राजकुमारांच्या रुचीनुसार जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकायला हवी. चारही कुमार गुरुदेवांचे शिष्य आहेत. कोणाची रुची कोणत्या क्षेत्रात अधिक आहे हे गुरुदेवांपेक्षा अधिक कोण जाणणार. तेच त्यांच्या योग्यतेनुसार कार्यभार निश्चित करतील. महाराजांचा विजय असो. महर्षी विश्वामित्र द्वारी आले आहेत. महर्षी विश्वामित्र अचानक? काही विशेष प्रयोजनाखेरीज तपोवन सोडून विश्वामित्र इथे येणार नाहीत. जेव्हा ज्ञान आणि विज्ञानाची अशी विभूती अतिथी रूपात प्रवेशते तेव्हा राजशक्तीने पुढे होऊन अभिवादन करायला हवं. उठाव राजन. जशी आज्ञा. आपलं स्वागत आहे तपोनिधी. सुस्वागतम सुस्वागतम मुनी श्रेष्ठ. आपल्या चरणस्पर्शाने अयोध्या नगरी धन्य झाली आहे. यावं मुनिवर्य. हे घर पावन करावं. यावं. यावं. सूर्यवंशाचा राजा दशरथ, तुझ्या साम्राज्यात सर्व कुशल मंगल तर आहे ना? जेथे आपल्यासारख्या पुण्यविभूतीचे चरणकमल लागतील तेथे सर्व मंगलमयच असणार. आपल्या आगमनाने माझे घर तीर्थमय झाले. माझे जीवन धन्य झाले. अयोध्यानाथ, तुझा शिष्टाचार आणि तुझी विनम्रता बघून आम्ही प्रसन्न झालो. आम्हाला विश्वास वाटतो की तुझ्या राज्यात ऋषी मुनींचे धर्म आणि सत्कर्म निर्विघ्न पूर्ण होतील. धर्म आणि सत्कर्म यांच्या सेवेत सर्वस्व समर्पण करण्यात रघुकुलातील प्रत्येक जण वचनबद्ध आहे. आज्ञा करावी मुनींद्र. कोणत्या विपत्तीमुळे आपले येथे येणे घडले? आपली जी आज्ञा असेल ती दशरथ आपला प्राण देऊनही पूर्ण करेल. धन्य आहेस रघुकुल शिरोमणी. या पृथ्वी तलावर दुसऱ्या कुणाच्याही मुखातून असे उदार उद्गार संभवत नाहीत. आणि का नाही? आपल्याला वसिष्ठांसारख्या ब्रह्मर्षींचा उपदेश जो प्राप्त झाला आहे. राजन, आमच्या हृदयी जी गोष्ट आहे, आम्ही ज्या कार्याकरता आलो आहोत ते कार्य पूर्ण कर, बस. आपण आज्ञा करायचाच फक्त अवकाश आहे. राजन, तपोवनात असुरांचे उत्पात दिन प्रतिदिन वाढतच जात आहेत. आमचे यज्ञ, आमच्या आध्यात्मिक साधना, ज्ञान विज्ञानाचे प्रयोग पूर्ण होऊ शकत नाहीत. आर्यभूमीवर असे दुष्कर्म दुस्साहस करणारे हे लोक कोण आहेत? लंकेचा राजा रावण याचे गुप्तचर, सुबाहू, तारकाचा पुत्र मारीच आपल्या मायावी शक्तीने आमचे कोणतेही कार्य, आमचं कोणतेही पवित्र अनुष्ठान पूर्ण होऊ देत नाहीत आणि आपल्या मायावी शक्तीने जनकल्याणाच्या कार्यातही विघ्न आणीत आहेत. ऋषिराज, तपस्वी ऋषिमुनींचं रक्षण करणं आमचा धर्म आहे. अवधेची सारी सेना आपल्या सेवेत तैनात केली जाईल. नाही अयोध्यापती. सेनेच्या सहाय्याने सुरक्षिततेचा उपाय केला तर असुर शक्ती सुद्धा आर्यावर्ताच्या सीमेवर सेनेचे संघटन करतील आणि त्याकरता आता योग्य समय नाहीये. तर मग आम्ही कोणत्या प्रकारे आपण सहाय्य करू शकतो? आम्ही तुझ्याजवळ तुझा राम मागायला आलोय. आम्हाला केवळ राम दे. आमच्या रक्षणाचा उपाय तोच आहे. राम? नाही नाही, तो छोटासा बालक आपल्या कार्यास कसं सिद्ध करू शकेल? आपण मला आज्ञा करावी. आपल्या पराक्रमी सेनेसोबत मी स्वतः सर्वांपुढे राहून आपल्या जागेचं रक्षण करीन. जोपर्यंत शरीरात प्राण आहेत
तोपर्यंत आपल्या अनुष्ठानावर आच येऊ देणार नाही. राम तर अजून बालक आहे. त्याला युद्धाच्या डावपेचांचा अनुभव नाही. शत्रूचा बलाबल, असुरांचं छळ कपट त्याला नाही कळणार. मी माझ्या रामाला आपल्या समवेत कसा पाठवू? हे नाही होऊ शकत. बस राजन, धर्म आणि आदर्शांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करणं वेगळी गोष्ट आहे आणि त्यांना निभावणं वेगळी गोष्ट आहे. तुझ्या पूर्वजांनी आपलं वचन निभावण्याकरता काय केलं नाही? महाराज शिवी यांनी एका कबुतराकरता आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकले. महाराज हरिश्चंद्रांनी आपल्या वचनपूर्ती करता आपला पुत्र आणि आपली पत्नी यांना विकून टाकलं. आणि एक तू आहेस, आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला कलंक लावित आहेस. आमची इच्छा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली होतीस, ती मोडत आहेस. ठीक आहे राजन, आम्ही ज्याप्रमाणे आलो होतो त्याप्रमाणे निघून जाऊ. क्रोध नका करू मुनिवर. तुम्ही मला पूज्य देवा समान आहात. माझ्यावर अनुग्रह करा. रावणाचा वेग तर देव, दानव, गंधर्व, किन्नर आणि नाग ही सहन नाही करू शकत. माझा छोटासा, माझा छकुला राम त्या रावणाशी एकटा कशी टक्कर देऊ शकेल? माझ्या पुत्रावर दया करा, माझ्या पुत्रावर दया करा. महर्षी वसिष्ठ, महाराज दशरथांची नजर अजून रामाच्या दिव्य तेजाला ओळखू शकली नाही. परंतु आपण तर जाणताच, आपणच यांना समजवा. ब्रह्मर्षी विश्वामित्र योग्यच सांगताहेत राजन. राम युद्ध विद्येचं वेगळं दर्शन घडवणार आहे. तो स्वयं मंगल भवन अमंगलहारी आहे. समय आणि काळ उलटून जाईल, युग बदलतील. वसिष्ठ आणि विश्वामित्र पुस्तकाच्या पानावर लिखित अवस्थेत राहतील, पण रामाचं नाव धर्म आणि संस्कृती यांची ओळख बनून अमर अविनाशी असेल. परंतु गुरुदेव आपण... नाही राजन, तू जाणत नाहीस. विश्वामित्र तर तुझ्या पुत्राच्या कल्याणाकरताच त्याला घ्यायला आले आहेत. नाहीतर महर्षी विश्वामित्र स्वतः सुबाहू, मारीच यासारख्या असुरांचा नाश करायला समर्थ आहेत. परंतु ते सारा गौरव रामाला देऊ इच्छित आहेत. राजन, शंका धरू नकोस. रामाला त्यांच्या चरणी समर्पित कर. त्यातच साऱ्यांचं कल्याण आहे. शक्य आहे, यातच सगळ्यांचं कल्याण असेल. आपण गुरुजनांची आज्ञा शिरसावंद्य मानतो. सुमंत, महाराज, रामाला पाठवण्याची तयारी करा. जशी आज्ञा. मुनिवर्य, रामासोबत लक्ष्मणही आपल्या सवे येईल. कारण ही दोघं कधी वेगळी राहिलीच नाहीत. राम, लक्ष्मण माझे दोन डोळे आहेत, माझे प्राण आहेत. आज मी त्यांना आपल्या स्वाधीन करीत आहे. निश्चिंत अस राजा, सर्व मंगलच होईल. राम, लक्ष्मण, महर्षी विश्वामित्र आजपासून तुमच्या माता पित्या समान असतील. त्यांची आज्ञा, त्यांची सेवा हाच तुमचा धर्म असेल. पुरुष सिंह ते वीर, जाती अरण्या मुनि भय हरण्या. कृपा सिंधुपति है अखिल विश्व शांति करण्या. कमल नयन अन बाहुबली हा, नील वर्ण तनु राम दिसे हा, नील वर्ण तनु राम दिसे हा. सोबत ये सखा निज भ्राता, सोडिन संग तयाचा
भयानक स्थान तर खूपच दुर्गम आहे. आणि हे विचित्र पावलांचे ठसे कुणाचे आहेत? ही पदचिन्ह राक्षसीण ताडकाची आहे. ताडका? होय. जयकोशच्या या वनप्रदेशावर ताडकेचा अधिकार आहे आणि या स्थानावरून कोणीही प्राणी जिवंत परत जाऊच शकत नाही. कधी काळी हे स्थान एक समृद्धशाली जनपद होता. कलथ आणि करुष नावाची 2 सुंदर नगरं येथे वसली होती. अगस्ती मुनींच्या शापाने राक्षसीण झालेली ताडका आणि तिचा पुत्र मारीच यांच्या विनाशलीलांनी ही नगरे उजाड झाली. त्या पापिणीमध्ये 1000 हत्तींचं बळ आहे. सावधान राम, हेच ताडकारण्य आहे. ती इथेच कुठेतरी लपली असेल. ती मोठी मायावीही आहे, कोणतेही रूप धारण करू शकते. म्हणूनच सावधान. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमनी